या स्पर्धेमध्ये आपण बघतोय. बघा दोन्ही टीमला आता आयोजकांच्या वतीने अत्यंत महत्त्वाची सूचना आहे. तलवडे टीमचे कॅप्टन उपस्थित झालेले आहेत. पाषाणे टीम जर आपण दोनही टीमचे कॅप्टन जर 1 ओव्हरच्या आतमध्ये आपण इथे आला नाहीत, एक कॅप्टन नसेल तर दुसऱ्या कॅप्टन कडून पेनल्टीची जरूर मागणी आहे. पण दोन्ही कॅप्टन नसतील तर आम्हाला 5 ऐवजी 4 ओव्हरचा सामना खेळवावा लागेल. इट्स हंबल रिक्वेस्ट टू यू बोथ कॅप्टन प्लीज. चला तलवडे टीमचे कॅप्टन आपण या लवकर, अदरवाईज आपल्याला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. 48चं टार्गेट आहे. ओपनिंग बॅटर अक्षय जाधव आणि किरण करडे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. अष्टविनायक बेकरे आज नवीनची बाट तळपताना दिसली. त्यानंतर एंडला देखील चांगले शॉट सोमेश्वरने लगावले. आणि दुसऱ्या सामन्याचा नाणेफेक ज्यांच्याकडून आज फलंदाजांसाठी बक्षिसाची बरसात, बँक कर्मचारी शरद विर्ले यांच्या शुभ हस्ते टॉस इथे केला जाईल. तलवडे आणि त्याचबरोबर पाषाणे टीमचे संघनायक उपस्थित आहेत आणि आपण पुढील मॅचचा टॉस शरदजी विर्ले यांच्या शुभ हस्ते करतोय. येस कॅमेरामॅन थोडा आपण टॉस बॉक्स कडे फोकस करा. नाणेफेक इथे संपन्न होतोय. टॉस जिंकलाय जय गणेश तळवडे टीमने आणि बॅटिंग करण्याचा निर्णय कर्णधार परेश हजारे यांनी स्वीकारलाय. फिल्डिंग असेल ती पाषाणे टीमची. 48चं टार्गेट. इथून मात्र ही लढाई चांगली रंगताना दिसेल. अक्षय जाधव इन फॉर्म बॅटर आहे. गेल्या वर्षीपासून त्याच्या बॅटचा फ्लो वाढलाय आणि त्याच्या शॉट मध्ये देखील थोडंसं इम्प्रूव्हमेंट झालेलं आहे असा फलंदाज अक्षय जाधव. पहिलाच बॉल हवेत खेळलेत. पॉइंटच्या वरून चेंडू ट्रॅव्हल झालाय. 3 खेळाडू चेंडूच्या मागेत आणि अडवलाय चेंडू. लास्ट मोमेंटला ढकलण्यात यश आलं आणि तोपर्यंत 3 धावा पहिल्या चेंडूवरती. यशस्वी सुरुवात टीम JHC अंतराळ नीड टीमची. अंतराळ नीड म्हटलं तर क्रिकेटमध्ये असंख्य ट्रॉफी त्यांनी जिंकल्यात. चेतन मारुती जाधव यांनी पुरस्कृत केलेल्या जर्सी परिधान करून अंतराळ नीड संघ या स्पर्धेमध्ये उतरलाय. किरण करडे आज मैदानाच्या आतमध्ये आपल्या संघासाठी ओपनिंग स्वीकारताना पहिल्या बॉलवरती सध्या 3 धावा आहेत. बॉलर गजानन अष्टविनायक बेकरेचा फुल टॉस सरळ भिरकावलाय चेंडू सीमा पार. पहिला सिक्सर किरण करडेचा. पहिला धमाका अंतराळ नीट टीमचा. जर का लगातार 3 आले तर शरद विर्ले आणि त्यांचे बंधू मंगेश दादा विर्ले यांच्याकडून प्रत्येकी 500 टोटल 1000 रुपीज कॅश प्राइज त्या फलंदाजासाठी असेल. किरण करडे ती किमया करणार का गजाननच्या विरोधात? वन्स अगेन पुन्हा एकदा शॉट खेळलाय. लॉंग ऑफ कडे फिल्डर आहे प्रशांत. पहिल्याच टप्प्यावरती चेंडू त्याने अडवला आणि एक सिंगलने स्ट्राइक रोटेट झाली. 3 बॉल आणि 10 धावा JHC अंतराळ नीट टीमच्या. 48चं टार्गेट आहे आणि पहिल्या 3 बॉल मध्ये 10 झाल्यात. गजाननला खरं तर 3ही चेंडूवरती रन्स आल्यात. म्हणजे अजूनही डॉट बॉल नाहीये गजानन कडून आणि त्याचा पूर्ण बेनिफिट घेतलाय तो फलंदाजांनी. समोर फटका खेळलाय पुन्हा एकदा अक्षयच्या बॅट मधून. यावेळेला स्पीड जास्त आहे. चेंडू चाललाय सीमा पार. आलाय अक्षय जाधवचा चौकार. 4 बॉल आणि रन्स पोहोचल्यात त्या मात्र 14 धावा 4 बॉल मध्ये. JHC अंतराळ नीडचे आज बरेचसे खेळाडू नाहीयेत. आज विश्वास करडे नाहीयेत, भगवान माळी नाहीयेत. त्यामुळे घरी आज ते YouTube वरती ही स्पर्धा लाईव्ह पाहत असतील तर त्यांनाही बरं वाटेल अशी बॅटिंग पाहून. 4 बॉल मध्ये विदाउट लॉस आणि ओपनिंग जोडीने 14 धावा अक्षय जाधव आणि किरण करडेच्या बॅटमधून गजाननच्या विरोधात. ही फार मोठी गोष्ट आहे. पुन्हा एकदा शॉट अक्षय जाधवचा. वन्स अगेन चेंडू सीमा रेखा पार. बॅक टू बॅक बाउंड्रीज. अक्षय जाधव इन फॉर्म आहे. मी आधीच म्हटलं की गेल्या वर्षीपासून शॉट सिलेक्शन मध्ये खूप इम्प्रूव्हमेंट आहे आणि ती इम्प्रूव्हमेंट याही वर्षी दाखवत असताना गजाननच्या गोलंदाजीची धुलाई करताना 5 चेंडू मध्ये रन्स केल्यात. पॉवर प्ले मध्ये 18.
त्याचबरोबर वंजारपाडाचं हे मैदान, या मैदानावरती अक्षय जाधवने भरपूर प्रॅक्टिस केलेली आहे, कारण या गावचे ते जावई देखील आहेत. त्यामुळे या मैदानावरती आपला खेळ कुठेही कमी पडू देणार नाही याची पूर्ण खबरदारी अक्षय जाधवची. आणि आता सलगचा तिसरा चौकार येईल का हे आता बघायचंय. 5 चेंडू 18 गजानन, शेवटचा बॉल, लास्ट बॉल, शॉट तर खेळलाय लॉंग ऑफ कडे. प्रशांत एक रनने पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हरचा खेळ इथून संपला आणि 19 धावा पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर विदाउट लॉस. एकही डॉट बॉल नाही. अक्षय जाधव, किरण करडे दोघांनी बाउंड्रीज लगावल्या, चौकार षटकार दाखवले पहिल्या ओव्हरमध्ये. 19 धावा गजाननच्या विरोधात अष्टविनायक बेकरे टीमने खर्च केल्या. आता येणारे चेंडू 24 आहेत. 5 ओव्हरमध्ये 2 ओव्हर पॉवर प्लेचे आहेत, त्यामुळे दुसऱ्या ओव्हरमध्ये देखील आता आपल्या बॅटिंगचा तोच फ्लो ठेवण्याचा एफर्ट्स हे दोन्ही फिल्डर नक्की करतील. त्यानंतर पाशाने आणि जय गणेश तळवडे या दोन टीम मध्ये मॅच होईल. आणि खूप छान हे क्रीडांगण आहे आणि त्याहूनही वंजारपाडा ग्रामस्थांचं योग्य नियोजन असणार नीट नेटकं आयोजन वंजारपाडा चषक 2025 च्या माध्यमातून. खूप सारी पारितोषिक आहेत. मॅन ऑफ द सिरीज साठी आकर्षक स्पोर्ट्स सायकल, बेस्ट बॉलर, बेस्ट बॅटर, बेस्ट फिल्डर साठी स्पोर्ट्स शूज आणि आकर्षक ट्रॉफी. आता कमबॅकची गरज आहे अष्टविनायक बेकरेला. एखादी ओव्हर नक्की जाईल, पण त्यानंतर जर का कमबॅक केलं नाही तर JHC अंथराड नीड हा संघ 48चं टार्गेट कदाचित 3 ओव्हरचा आतमध्येच फिनिश करेल अशी सध्याची सिच्युएशन आहे. आणि आता सिच्युएशन हँडल करण्यासाठी सेकंड ओव्हर मध्ये बॉलिंग मार्क वरती आलाय बॉलर तुषार. पहिलाच बॉल हवेत खेळलेत, एकही फिल्डर नाहीये. एका टप्प्याने चेंडू सीमा रेखा पार. अक्षय जाधवची बॅटिंग बघता खरं तर अत्यंत खुश आहेत त्यांचे सर्व प्लेयर. जसं म्हणतात ना की भारतामध्ये ग्लेन मॅक्सवेलने यावं आणि सासूरवाडीचा देश म्हणून त्याने द्विशतक ठोकावं, तसं वंजारपाडाच्या मैदानावरती अक्षय जाधवने यावं आणि एका मागोमाग एक बेहतरीन शॉट त्याने मारावेत आणि लगातार चौकारांच्या खेळीने 23 पर्यंत JHC अंथराड नीडला घेऊन जावं. खतरनाक बॅटिंग, शॉट भारी आहे. पुन्हा एकदा अक्षयच्या बॅट मधून बॅक टू बॅक चौकार. अफलातून बॅटिंग अक्षय जाधवची. 48 पाहिजेत आणि 27 पर्यंत संघ पोहोचलाय 8 बॉल मध्ये, म्हणजे 21 धावांची आता गरज आहे. ऋतिक बिर्ले आलेत, ऋतिकचं स्वागत. ऋतिक खूप छान बॅटिंग करतात, पण आता अक्षय जाधवची बॅटिंग बघता हा सामना किमान 3 ओव्हर पर्यंत फिनिश होईल का अशी सिच्युएशन आहे. आणि तुषारलाही थांबवणं कठीण झालं आता, कारण अक्षय इन फॉर्म आहे पण विकेट महत्वाची आहे. जर का ब्रेक थ्रू दिला नाही तुषारने तर ही पार्टनरशिप हा सामना समाप्त लवकरात लवकर करेल. त्यामुळे आता विकेट गरजेची आहे टीम अष्टविनायक बेकरेसाठी. तो गोल्डन चेंडू तुषार कडून येईल काय बघायचं. शॉट अक्षयचा, हवेत आहे चेंडू, कॅच होईल का? पकडले कॅच. विकेट पहिली आली आहे, ब्रेक थ्रू मिळालाय आणि पहिला झटका अक्षय जाधवच्या रूपाने टीम JHC अंथराड नीडला.